रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. नाल्यात पडलेल्या उदमांजराला मुरगुडच्या तरुणाकडून जीवनदान, वनविभागाच्या ताब्यात सुरक्षित सुपूर्त. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील दत्त मंदिर परिसरातील मोठ्या नाल्यात पडलेल्या उदमांजराला स्थानिक तरुणांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत सुरक्षितपणे बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची घटना घडली. या धाडसी बचाव कार्याबद्दल संबंधित तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दत्त मंदिर परिसरातील नाल्यामध्ये एक वन्य प्राणी पडल्याचे एका नागरिकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार आणि शिवाजी चौगले यांना माहिती दिली. माहिती मिळताच तिघांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता नाल्यात पडलेला प्राणी उदमांजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परिसरातून खोरे आणून अत्यंत सावधगिरीने उदमांजराला त्यावर बसवत नाल्यातून बाहेर काढण्यात आले. बचाव कार्यादरम्यान उदमांजर अतिशय आक्रमक झाले होते. त्याने तरुणावर नख्याने हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता या तिघांनी धाडसाने बचाव कार्य पूर्ण केले आणि उदमांजराला कोणतीही इजा न होता वनविभागाच्या ताब्यात सुपूर्त केले. विशेष म्हणजे यापूर्वीही दत्त मंदिर परिसरात आलेल्या उदमांजराच्या जोडप्यालाही याच तरुणांनी सुरक्षितपणे पकडून वनविभागाकडे सुपूर्त केले होते. वन्यजीव संवर्धनासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या या तरुणाच्या धाडसाचे आणि सामाजिक बांधिलकीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.